हॅलो गाईज, वेलकम टू द माय न्यू ब्लॉग। तर आजची दिवसाची सकाळ सुरुवात एक अशा ठिकाणीपासून होत आहे की घरामागून होत आहे। इथे घरामाग आहे, कुठल्या नवीन ठिकाणी नाही आहे। नवीन ठिकाणी कुठं जायचं, हे काय ऊन चमकायला डोळ्याला। सकाळचे वाजलेत आत्ता 7:45। तर मी आलो आहे वर, ते पण कशासाठी म्हटलं तर मम्मीनं भाजी सांगितले वरचा आणायला, ते न्यायला। ती भाजी आहे महागा आणि मी चाललो आहे पुढं। अजून 1-2 मिनिट उशीर झाले की परत मम्मी ओरडते, सुटायचं घेऊन पळत। मग मी फिरायलो इकडं वर। काय सकाळ सकाळीच एवढं डेंजर ऊन पडलं आहे, मग दिवसभर किती पडणार काय। फायनली थोडंसं सापडलं, एवढंच ऐकता, एवढंच घेऊन चाललं आहे घराकडे। हे कसं निवांत झोपलं आहे काय, याचं निवांत चाललं आहे आजकाल। अरे ओय, आजकाल निवांत चाललंय तुझं। चाललोय खाली मोटर चालू करण्यासाठी, एकतर पाणी नाही घरात। आता दिवसभराची लाईट आहे, सकाळी 8ला आले तर आता संध्याकाळी 4:30ला वगैरे ते जाते। मी तर आलो डब्याजवळ पूर्ण। मग परवा दिवशी इथेच चावी टाकलो होतो मी, कुठं तर इथेच टाकलो होतो। तर इथे काही चावी सापडे ना मला तर वाटतं चावी घरात आहे। गोळ्या हरवलं बिरवलं तर काय खरं नाही आता। परवा दिवशी ठेवलं, कुठे ठेवलं मला चाललं आठवण झालं आता सध्याला। इथे ओळखायला इथंच ठेवलं होतं मी परवा दिवशी, कुठे गेलं काय आठवेना मला नीट। फायनली घरी जाऊन चावी आणलो आणि माझ्या जुन्या पॅन्ट केशात होतं चावी घरात। आणि मी हुडकालो इथं खाली आणि घरी पण हुडकलो, कुठं सापडे ना। आणि येताना हे चावी पण आणलो आणि हे पानं पण आणलो। इथं कांद्याला पाणी सोडायचं, आता इथं चेंबर उघडायचं आहे। मग येताना पानं पण आणलो। पुढे आता डबा उघड, ओहो, चालू करूया मोटर आता। ओके, चालू झालं मोटर। तर फायनली घराकडे पाणी भरून घेतले, ते आता हे चेंबर उघडायचं आहे। पाण्यानं हे चेंबर उघडायचं आहे। हे लवकर उघडत नाही, उघडते तिकडनं पाणी सगळं इकडेच येत आहे आणि अंगावर सगळं पाणी जातं ह्याच्यानं। हे चेंबर उघडायचं म्हटलं जोरच आहे। ती खाली आहे काय, ती लवकर उघडते, पण इकडं खाली उतारा ते सगळं पाणी, वरचं सगळं पाणी इकडे येऊन प्रेशरनं मोटर बंद असलं तरी वर येत आहे पाणी, ह्याच्यातून खाली येत आहे पाणी। उघडायला पाहिजे लवकर। तर उघडलो हे चेंबर आणि चेंबर अजून मोटर चालू पण केलं नाही। वरचं सगळं पाणी येतं, आत्ता चाललं आहे तिथं सगळं, ते भरून चाललं आहे एवढं। अजून वरचं पाणी सगळं, अजून पण एवढं पाणी भरालं आहे। घराकडे जेवढं जे पाणी येत आहे ना, ते तिकडे स्टॉक झालेलं पाणी इकडे येतं सगळं। तिथं तिकडंपर्यंत गेलं, अजून ते पाणी संपेना तिथलं। फायनली पाणी वगैरे सगळं पाजून झालं खाली कांद्याला। आता घरात मी आणि एकटा आणि तिकडे ते एवढीच आहे, म्हणजे सजीव प्राणी। ओय इकडे बघ, झोपला इथे, शुद्धीवर नाही। तर मम्मी गेले शेताला, भाऊ गेला आहे मम्मीला आणायला, पप्पा गेलेत गावात, मी एकटाच आहे, एकटाच फिरायलो आहे असं। आता येते त्याने पण, तिथे कोण येले अनोळखी वाटतं काही। तर वा बढिया, मस्त असं ऊन पडलं आहे छोटंसं, त्या एवढ्या ह्याच्यातून दिसालं आहे। इकडे पाऊस पडायला आहे काय नेमकं, नाही इकडे दिसतंय थोडं। तिकडे धूर उठले, कोणतरी आग लागलं वाटतं, आग लावलं आहे कोणतर। वा काय मौसम आहे, बढिया। ओ भाई साहब, हा तर उद्या कॉलेजला जायचा विचार आहे, पण ते कोण व्याख्यान का कोण येणार आहे मग त्याच्यासाठी नको वाटाले की ते बोर होत आहे खूप बसून बसून। आणि शक्यतो उद्या नकोच, कारण लेक्चर पण होणार नाही, काय जाऊन टाईम वेस्ट करण्यापेक्षा घरातले काही कामं केलेलं बरं। तर आपल्या घरात मी एंट्री केलेलं आहे, तर आता झोप वाटायला आहे मला। आता वाजलेत 6:15, तर मला आता झोप वाटायला आहे। काही काम तर काय, मी एकटाच आहे। तर फायनली मम्मी आणि भाऊ पप्पा 3 जण आले, तर आता वाजलेत रात्रीचे 8।
तर आजचा आपण ब्लॉग हा इथेच एंड करूया, छोटासा ब्लॉग. जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. मग आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा. भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.